कल्पना करा की लाखो तरुण तरुणी कित्येक महिन्यांपासून म्हणजे रात्रीचा दिवस करून एका परीक्षेचा अभ्यास करत आहेत. त्यांच्या भविष्याचा, त्यांच्या करिअरचा हा एक मोठा टप्पा आहे. आणि परीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी बातमी येते की पेपर फुटला किंवा फुटणार होता. आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल म्हणजेच महाटेटबद्दल बोलणार आहोत. कोल्हापुरात पेपर फोडण्याचा एक प्रयत्न झाला आणि त्यात म्हणजे चक्क शिक्षकच सामील असल्याची एक धक्कादायक बातमी समोर आली. आपल्याकडे दैनिक पुढारी आणि पुण्यनगरीसारख्या वृत्तपत्रांमधील बातम्या आणि काही माहिती आहे आणि या माहितीच्या आधारावरच आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहोत. नक्की काय घडलं, ही टोळी काम कशी करत होती आणि या सगळ्या गोंधळात ज्यांनी प्रामाणिकपणे पेपर दिलाय त्या लाखो उमेदवारांच्या मनातल्या सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, ही परीक्षा रद्द होणार का? चला, या सगळ्या अफवा आणि सत्याच्या गुंत्यातून योग्य माहिती बाहेर काढूया. सुरुवातच करूया त्या बातमीनं ज्यानं सगळ्यांनाच एक मोठा धक्का दिला. कोल्हापूरमध्ये टीईटीचा पेपर फोडण्याचा कट उधळला गेला आणि 9 जणांना अटक झाली. पण यातली जी गोष्ट मला सगळ्यात जास्त अस्वस्थ करणारी वाटली ती म्हणजे या 9 पैकी 5 जण शिक्षक आहेत. म्हणजे ज्यांनी मुलांना ज्ञान द्यायचं तेच इथे पेपर विकायला निघाले होते. हे कसं शक्य? आणि हीच या प्रकरणाची सगळ्यात गंभीर बाजू आहे. हे प्रकरण म्हणजे केवळ काही गुन्हेगारांनी केलेला कट नाहीये, तर व्यवस्थेतीलच काही लोकांनी व्यवस्थेला पोखरण्याचा हा प्रयत्न आहे. पण यात एक दिलासादायक गोष्ट आहे जी आपण सुरुवातीला स्पष्ट केली पाहिजे. हा पेपर फुटण्याआधीच म्हणजे प्रत्यक्ष परीक्षेच्या आदल्या रात्रीच हा कट उधळण्यात आला. अच्छा, म्हणजे पेपर बाहेर आलाच नाही. कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आणि मुरगुड पोलिसांनी मिळून ही कारवाई केली. त्यांची सतर्कता खरंच कौतुकास्पद आहे, कारण त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान टळलं. म्हणजे पोलिसांची कामगिरी एकदम उत्तम होती. पण ही टोळी होती तरी कोण? कुठून आलं होतं हे सगळं? याचा जो मुख्य सूत्रधार किंवा आपण ज्याला मास्टरमाइंड म्हणू, तो साताऱ्याचा आहे. ओके. आणि त्याचे बाकीचे साथीदार कोल्हापूरच्या जवळचेच आहेत, म्हणजे राधानगरी आणि कागल तालुक्यातले. यावरून असं दिसतं की त्यांनी एक स्थानिक नेटवर्क तयार केलं होतं. आणि ही काही लहानसहान टोळी नव्हती. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 16 लाख? हो, ज्यात एक 15 लाखांची महागडी गाडी, प्रिंटर आणि मोबाईल फोन आहेत. यावरून त्यांच्या तयारीचा आणि या कटाच्या गांभीर्याचा अंदाज येतो. पण त्यांची नेमकी योजना काय होती? म्हणजे ते फक्त प्रश्नपत्रिका विकणार होते की त्याहून अधिक काहीतरी गंभीर होतं? इथेच त्यांच्या कार्यपद्धतीचा म्हणजे तो क्रूरपणा दिसून येतो. त्यांची योजना होती की उमेदवारांना प्रत्येकी 3 लाख रुपयांमध्ये पेपरची झेरॉक्स प्रत विकायची. 1 मिनिट, 3 लाख रुपये एका शिक्षक पदासाठीच्या पात्रतेसाठी? म्हणजे आपल्याकडे नोकरी मिळवण्यासाठीची निराशा इतक्या टोकाला पोहोचली आहे का की लोक एवढा मोठा धोका पत्करायला आणि एवढी मोठी रक्कम द्यायला तयार आहेत? हे फक्त गुन्ह्याबद्दल नाही तर आपल्या समाजातील बेरोजगारीच्या तीव्रतेबद्दलही खूप काही सांगून जातं. अगदी बरोबर. आणि याच निराशेचा त्यांनी फायदा घेतला होता. ते फक्त पैसेच मागत नव्हते, तर उमेदवारांना पूर्णपणे त्यांच्या जाळ्यात अडकवत होते. ते उमेदवारांकडून त्यांची मूळ शैक्षणिक कागदपत्र म्हणजे 10वी 12वी पदवीची ओरिजिनल मार्कशीट आणि सर्टिफिकेट्स. ओरिजिनल? हो, ओरिजिनल. आणि सोबत सही केलेले कोरे धनादेश म्हणजे ब्लँक चेक्स आगाऊ जमा करून घेत होते. अरे देवा, ही तर सरळ ब्लॅकमेलिंग झाली. म्हणजे एकदा तुम्ही त्यांना कागदपत्र आणि चेक दिले की तुम्ही त्यांच्या तालावर नाचायला मोकळे. उद्या पेपर मिळाला नाही किंवा तुम्ही पात्र झाला नाहीत तरी ते त्या चेकचा आणि कागदपत्रांचा गैरवापर करून तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकतात. ही तर फसवणुकीच्याही पुढची पायरी आहे. यादीत नव्हती. या तपासात आणखी काही रंजक गोष्टी समोर आल्या आहेत का? कारण अशा टोळ्या खूप हुशारीने काम करतात. हो, एक गोष्ट तर अगदी एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमात शोभावी अशी आहे. या कटातल्या एका मुख्य सूत्रधाराला पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागला. त्याला कळलं की पोलीस आपल्या मागावर आहेत. त्याने काय केलं असेल? पळून जाण्याचा प्रयत्न केला असेल? नाही. त्याने सगळ्यात आधी आपला मोबाईल फोन पूर्णपणे फॅक्टरी रिसेट केला. व्हॉट्सॲप, गुगल बॅकअप, मेसेज, फोटोज, फाईल्स एकही पुरावा मागे राहणार नाही याची त्याने काळजी घेतली. त्याला वाटलं की आता पोलीस आपलं काहीही वाकडं करू शकत नाहीत. म्हणजे डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा फुल प्रूफ प्लॅन. त्याला तसं वाटलं होतं, पण तो एक गोष्ट विसरला. त्याचा भाऊ आधीच पोलिसांच्या ताब्यात होता
आणि त्याच्या भावाच्या मोबाईलमधनं पोलिसांना याच्याबद्दलचे धागेदोरे सापडले. यावरून एक गोष्ट पुन्हा सिद्ध होते की डिजिटल जगात तुम्ही काहीही डिलीट केलं तरी त्याचे अंश कुठे ना कुठे मागे राहतातच. बरोबर. आणि इथेच एक सर्वात चिंताजनक बाब समोर आली. पोलिसांना एका संशयिताकडे तब्बल 130 परीक्षार्थींची एक यादी सापडली आहे. 130 लोक? म्हणजे या टोळीने एवढ्या लोकांपर्यंत पोहोचून व्यवहार केले होते. कदाचित व्यवहार पूर्ण झाला होता किंवा बोलणी शेवटच्या टप्प्यात होती. आता पोलीस त्या यादीतील प्रत्येक नावाची चौकशी करणार आहेत. त्यामुळे ज्यांनी चुकीच्या मार्गाने जाण्याचा विचार केला किंवा पैसे देण्याची तयारी दाखवली त्यांचं भविष्य आता खरंच धोक्यात आलंय असं म्हणायला हरकत नाही. या सगळ्या गोंधळात मग त्या लाखो मुलांच्या मनात एकच भीती असणार, ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला होता, आता ही अख्खी परीक्षाच रद्द होणार की काय? कारण सोशल मीडियावर तर लगेच अफवांना पेव फुटतं. ज्यांचा पेपर थोडाफार वाईट गेलाय त्यांना तर वाटतच असेल की चला रद्द झाली तर बरं, पुन्हा संधी मिळेल. आणि हाच या सगळ्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. मिळालेल्या माहितीनुसार आणि सूत्रांच्या हवाल्याने ही परीक्षा रद्द होण्याची शक्यता जवळजवळ 0 आहे. पण का? एवढा मोठा कट उघडकीस आलाय. शिक्षकच यात सामील आहेत. 130 लोकांची यादी सापडलीय. व्यवस्थेवरचा विश्वासच उडालाय. तरीही परीक्षा रद्द का होणार नाही? विश्वास टिकवण्यासाठी तरी हे करायला नको का? तुमचा मुद्दा बरोबर आहे. विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे यात शंका नाही. पण प्रशासनाच्या भूमिकेतून विचार केला तर 2 मुख्य कारण आहेत. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पेपर फुटण्याचा प्रयत्न होता जो फसला. अच्छा. पोलिसांच्या टेम्पेस्टिव्ह कारवाईमुळे प्रश्नपत्रिका प्रत्यक्ष कोणाही उमेदवारापर्यंत पोहोचल्याचा एकही ठोस पुरावा नाही. म्हणजे गुन्हा घडण्याआधीच तो रोखला गेला. ओके. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या पेपर लीक झालेलाच नाही, तो होण्यापासून वाचवला गेला आहे. हा यातला कळीचा मुद्दा आहे. अगदी बरोबर. आणि दुसरं कारण म्हणजे ही एक स्थानिक पातळीवरची घटना आहे. कोल्हापूर वगळता महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही जिल्ह्यातून, कोणत्याही कानाकोपऱ्यातून पेपर फुटल्याची किंवा परीक्षेच्या वेळेआधी बाहेर आल्याची तक्रार आलेली नाही. त्यामुळे काही मूठभर गुन्हेगारांच्या कृत्यासाठी लाखो प्रामाणिक उमेदवारांना शिक्षा देणं म्हणजे परीक्षा रद्द करून त्यांना पुन्हा त्या मानसिक त्रासातून जायला लावणं हे अन्यायकारक ठरेल. म्हणूनच ज्यांनी अभ्यास करून चांगली कामगिरी केली आहे त्यांनी निश्चिंत राहावं असं आवाहन केलं जातंय. ठीक आहे. म्हणजे ज्यांचा पेपर चांगला गेलाय त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे. पण ज्यांचा पेपर अपेक्षेप्रमाणे गेला नाही आणि जी आता परीक्षा रद्द होण्याची वाट पाहत बसले आहेत त्यांच्यासाठी काय संदेश आहे? त्यांच्यासाठी एकच सल्ला आहे, अफवांवर विश्वास ठेवून वेळ वाया घालू नका. कारण ही परीक्षा रद्द होणार नाहीये. या निकालाची वाट पाहत बसण्यापेक्षा किंवा सोशल मीडियावर चर्चा करत बसण्यापेक्षा पुढच्या संधीवर लक्ष केंद्रित करणं जास्त शहाणपणाचं ठरेल. आणि पुढची संधी म्हणजे कोणती? लगेच काही आहे का? एक चांगली गोष्ट म्हणजे उमेदवारांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. साधारणपणे 2 महिन्यातच 8 फेब्रुवारीच्या आसपास सीटेट म्हणजेच केंद्राची शिक्षक पात्रता परीक्षा आहे. पात्रतेचे नियम आणि अभ्यासक्रम जवळपास सारखाच असतो, त्यामुळे केलेली तयारी वाया जाणार नाही. याच अ सॉलिड प्लॅन बी. ज्यांनी पात्रता गुण मिळवले आहेत म्हणजे ओपनसाठी 90पेक्षा जास्त आणि कॅटेगरीसाठी 82पेक्षा जास्त, त्यांनी तर अजिबात चिंता करण्याची गरज नाही. आणि त्या 130 लोकांचं काय ज्यांची नावं त्या यादीत आहेत? त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते? ही एक मोठी टांगती तलवार असेल त्यांच्या डोक्यावर. नक्कीच. पोलीस त्या यादीतील प्रत्येकाची कसून चौकशी करतील. त्यांचे कॉल रेकॉर्ड, बँक व्यवहार तपासले जातील. आणि जर या चौकशीत ते दोषी आढळले म्हणजे त्यांनी पैसे देऊन पेपर विकत घेण्याचा प्रयत्न केला हे सिद्ध झालं तर त्याचे परिणाम खूप गंभीर असतील. त्यांची उमेदवारी तर रद्द होईलच, पण भविष्यात कोणत्याही सरकारी नोकरीसाठी त्यांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं. जर ते सध्या कुठे शिक्षक म्हणून नोकरी करत असतील तर ती नोकरीही धोक्यात येऊ शकते. हा एक गुन्हा आहे आणि त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये. महाराष्ट्र पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत TET पेपर फोडण्याचा एक मोठा कट उधळून लावला आहे. त्यामुळे प्रामाणिक उमेदवारांना मोठा दिलासा मिळालाय आणि परीक्षा रद्द होणार नाहीये. एकटा प्रकार नाहीये. आपण MPSC, पोलीस भरती, अगदी आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्येही असे प्रकार पाहिले आहेत. याचा अर्थ हा प्रॉब्लेम फक्त टेटपुरता मर्यादित नाहीये, तर आपल्या संपूर्ण परीक्षा यंत्रणेच्या डिझाईनमध्येच काहीतरी मूलभूत चूक आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आपण नेहमी तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षा वाढवण्यावर बोलतो, CCTV, बायोमेट्रिक्स, जॅमर्स. पण या प्रकरणात तर शिक्षकच सामील आहेत. म्हणजे प्रॉब्लेम माणसांमधल्या नैतिकतेचा आहे, ज्यावर कोणतंही सॉफ्टवेअर किंवा तंत्रज्ञान काम करू शकत नाही. एक्झॅक्टली.
तंत्रज्ञान फक्त संधी कमी करू शकतं, पण मनातली लालसा किंवा अप्रामाणिकपणा नाही काढून टाकू शकत. जेव्हा शिक्षकच जे भावी पिढी घडवतात तेच असा शॉर्टकट घ्यायला किंवा विकायला तयार होतात, तेव्हा समस्येचं मूळ किती खोलवर गेलं हे समजतं. ही घटना एक प्रकारे धोक्याची घंटा आहे, जी संपूर्ण यंत्रणेला आणि उमेदवारांना सावध करते. खरंय. प्रामाणिक उमेदवारांना दिलासा मिळाला हे चांगलं झालं, पण या संपूर्ण प्रकरणानंतर एक विचार मनात घोळत राहतो. ज्या शिक्षण व्यवस्थेत शिक्षकच असे मार्ग अवलंबत असतील, तिथे केवळ परीक्षा केंद्रांवर सुरक्षा वाढवून किंवा पेपरची वाहतूक अधिक सुरक्षित करून प्रश्न सुटेल का? की आपण केवळ वरवरच्या जखमीवर मलमपट्टी करत आहोत आणि मूळ आजार तसाच राहू देत आहोत? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधावंच लागेल.